नमस्कार. सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर सेट ही जी परीक्षा आहे ती आता डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. हे सर्वांना माहितीच आहे की 27 डिसेंबर 2020 रोजी सेट ही परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. तर पेपर 1 मध्ये जनरल पेपर असतो आणि पेपर 2 हा तुमचा जो स्पेशल विषय आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला त्याच्यावर दुसरा पेपर असतो. तर पहिला पेपर जो आहे तो 100 मार्काला असतो. त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन असतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. असे 100 मार्क पहिल्या पेपरला आहे आणि दुसऱ्या पेपरला 200 गुण असतात. त्याच्यात 100 प्रश्न असतात आणि प्रत्येकी 2 गुण असतात. तर पहिला पेपर जो आहे तो सर्वांसाठी कॉमन असतो, सर्वांना सारखाच असतो आणि त्याचे प्रश्न जे आहे ते सामान्य स्वरूपाचे असतात, म्हणजे जनरल स्वरूपाचे असतात. तर त्याच्यामध्ये टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड याच्यावर भर दिलेला असतो. तर आपण आज मागच्या वर्षी आलेले काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. असेच अनेक व्हिडिओ सेट परीक्षेसाठी टाकले जातील. तर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ लगेच मिळत जातील. आता पहिला प्रश्न असा आला होता, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज, म्हणजे अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंब हे होय. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले होते. अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे. तर याच्यामध्ये प्रमुख जे उद्दिष्ट आहे ते अध्ययन सुलभ करणे, म्हणजे आपलं टीचिंगचं मुख्य उद्दिष्ट काय असतं की विद्यार्थ्यांचं अध्ययन सुलभ करणे. दुसरा जो आहे अकॅडमिक लर्निंग टाईम डज नॉट डिपेंड ऑन, म्हणजे शैक्षणिक अध्ययन कालावधी टिंबटिंब यावर अवलंबून नसतो. तर म्हणजे विद्यार्थ्याला अध्ययन करायला लागणारा कालावधी कशावर अवलंबून नसतो. याच्यावर 4 पर्याय आहे. आशयाची काठिण्य पातळी, अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी, विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती. तर याच्यामध्ये चौथं जे आहे विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती, म्हणजे स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग, हे काही याच्या संबंधित नाही, शैक्षणिक अध्ययन कालावधीशी संबंधित नाही. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, डॅश डॅश इज ॲन इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर, उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष टिंबटिंब हा होय. तर उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुणविशेष कोणता आहे? उत्तम विषय ज्ञान, अध्यापनाची मनापासून आवड, ओघवती भाषा, उत्तम सादरीकरण. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आहे ते म्हणजे अध्यापनाची मनापासून आवड, हे जे आहे ते त्याचं उत्तर आहे, म्हणजे जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. इन डॅश डॅश मेथड ऑफ टीचिंग टीचर युजेस द मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जनरल. अध्यापनाच्या टिंबटिंब पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र वापरतो. याच्यामध्ये पर्याय दिले आहे विश्लेषणात्मक, संश्लेषण, उद्गामी, अवगामी. तर याच्यामध्ये विशिष्टाकडून सामान्याकडे म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे असा याचा अर्थ होतो. तर आपल्याला माहिती आहे उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजेच उद्गामी पद्धत, आणि नियमाकडून ज्यावेळेस उदाहरणाकडे जातं त्यावेळेस अवगामी पद्धत. तर याचं उत्तर आहे उद्गामी, म्हणजे इंडक्टिव्ह मेथड. नंतर द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन द डॅश डॅश, शैक्षणिक साहित्याची निवड प्रामुख्याने टिंबटिंब यावर अवलंबून असते. म्हणजे आपण शैक्षणिक साधनं जे वापरतो शिकवताना ती कशावर, त्याचं निवड कशावर अवलंबून असते? विद्यार्थ्याचे वय, विद्यार्थ्यांची अभिरुची, विद्यार्थ्याचे वय व त्याची प्रेरणा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. तर याचं उत्तर जे आहे ते डी आहे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय
याच्यानुसार आपण शैक्षणिक साधनांची निवड करत असतो आणि प्रामुख्याने निवड करत असतो, म्हणजे एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट. त्यानंतर मिस सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन in her class to determine the abilities of students at the beginning of the academic year. This is the term as dash dash assessment. शैक्षणिक वर्षा सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात. हे टिंबटिंब मूल्यांकन आहे. आता आकारिक, साकारिक, नंतर निदानात्मक आणि संकलित असे पर्याय आहेत. तर याच्यामध्ये जे आहे आकारिक म्हणजे आपण नियमितपणे जे घेतो फॉर्मेटिव्ह असेसमेंट, म्हणजे नियमितपणे जे आपण मूल्यांकन करत असतो विद्यार्थ्यांचं, त्याचाच एक प्रकार आहे. तर याचं उत्तर जे आहे आकारिक किंवा फॉर्मेटिव्ह आहे. डॅश डॅश थिंकिंग enables us to write statements and develop arguments in a step-by-step coherent manner. आपण टिंबटिंब चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. आता पर्याय दिले आहेत: निर्दोष, शास्त्रशुद्ध, तर्कसंगत आणि स्पष्ट. तर याचं उत्तर आहे तर्कसंगत, म्हणजेच लॉजिकल थिंकिंगमुळं आपण आपलं विधाने जे आहे ती क्रमाक्रमाने लिहू शकतो. वन ऑफ द फॉलोविंग इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. खालीलपैकी एक टिंबटिंब ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञाप्रणाली आहे. तर याचं उत्तर जे आहे ते एंड नोट आहे. एंड नोट ही काय आहे? संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञाप्रणाली आहे. त्यानंतर डॅश डॅश ऑफ ए रिसर्च आर्टिकल इज प्लेस नियर इट्स बिगिनिंग. म्हणजे संशोधन लेखाची सुरुवातीस टिंबटिंब लिहिला जातो किंवा लिहिली जाते. तर इथं संशोधनाच्या सुरुवातीला आपण सारांश लिहित असतो की नेमकं काय करणार आहे, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट असेही म्हणतात. त्यानंतर ए प्रपोजल दॅट मे provisionally serve as the starting point for further research is known as dash dash hypothesis. म्हणजे जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास टिंबटिंब गृहीतक म्हणतात. तर इथं कार्यकारी गृहीतक असे म्हणतात किंवा वर्किंग हायपोथिसिस असं म्हणतात त्याला. रिसर्च जर्नल्स with a high dash dash are commonly considered to be more important than those with lower ones. ज्या संशोधन पत्रिकांचा टिंबटिंब उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. याच्यामध्ये प्रभाव निर्देशांक उच्च असतो त्यांना काय म्हणतात की जास्त महत्त्वाचं आहे, म्हणजेच इम्पॅक्ट फॅक्टर ज्याचं हाय आहे ते जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर व्हॉट इज प्रसार भारती. प्रसार भारती म्हणजे काय? तर याचं सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टी व्ही प्रक्षेपणाकरता स्थापन झालेली स्वायत्त संस्था आहे ती प्रसार भारती. त्यानंतर संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर चूक कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर हे दुसरं जे आहे ते निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. म्हणजे नॉन व्हर्बल मेसेजेस आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडंट. तर तसं नसतं. तर निशब्द संदेश हे सुद्धा कसे असतात? संस्कृती व संदर्भ निरपेक्ष नसतात, म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर The categorization of human communication into interpersonal, group and mass communication is mainly based on the criteria of मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गटसंज्ञापन
व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जाते? तर हे जे वर्गीकरण केलं ते कोणत्या निकषावर केलं आहे? तर संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर ते केलेलं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर इथं 4 पर्याय दिले आहे. तर याच्यामध्ये वर्गातील शिकवणे हे गट संज्ञापन आहे. बाकीच्या ज्या 3 आहेत त्या चुकीच्या आहेत. टीचिंग इन क्लासरूम हे ग्रुप कम्युनिकेशन आहे, कारण दोन्ही बाजूंनी तिथं आंतरक्रिया चालत असते. The perspective that communication is essentially a meaning-making process logically implies that संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा आहे की अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची असते. याच्यामधून काय अर्थ निघतो? संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे, म्हणजेच अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची असते. कारण संज्ञापनातून आपल्याला काहीतरी अर्थ निघाला पाहिजे, तरच त्या संज्ञापनाला काहीतरी अर्थ असतो. आता विच ऑफ द फॉलोविंग विल कम्प्लीट द न्यूमरिकल सिरीज. आता इथं पुढीलपैकी कोणता पर्याय अंकश्रेणी पूर्ण करेल? 7, 15, 31 असं. म्हणजे यांनी 7 आणि 15मध्ये 8चा डिफरन्स आहे, 15 आणि 31मध्ये 16चा डिफरन्स आहे. तर असं मग आता 32चा डिफरन्स पाहिजे, म्हणून 63 इथं पुढचा 32ने वाढवायचा म्हणजे 63 येईल. तर असं आपण डबलनी वाढवतो आहे. त्याच्या पुढं 64ने वाढवलं की 127 मिळतं, म्हणजे 63 हे ॲन्सर आहे. विच ऑफ द फॉलोविंग विल कम्प्लीट द सिरीज. आता इथं बी आणि BDF आणि HJL याच्यामध्ये कसा फरक आहे? तर बी CDEFGH म्हणजे 6चा फरक आहे. नंतर नंतर EFGHIJ याच्यातही 6चा फरक आहे. आणि आता F आणि Lमध्ये सुद्धा GHIJKL 6चा फरक आहे. तसंच 6चा फरक ठेवून Hच्या पुढं 6चा फरक ठेवून O येईल, Jच्या पुढं 6चा फरक ठेवून Q येईल आणि Lच्या पुढं 6चा फरक ठेवून S येईल. तर याचा ॲन्सर OQS आहे. तर एका सांकेतिक भाषेत ट्रेन हा शब्द SSZJM असा रूपांतरित केला तर त्याच भाषेत स्टडी हा शब्द कसा लिहिता येईल? आता इथं Tचा S केला म्हणजे एक शब्द मागं आला, नंतर Rचा S केला एक शब्द पुढं गेला आहे, Aचा Z केला आहे म्हणजे एक शब्द मागं गेलेत, Iचा J केला म्हणजे एक शब्द पुढं गेलेत आणि Nचा M केला म्हणजे एक शब्द मागं आला. म्हणजे एक शब्द मागं एक शब्द पुढं असं तिथं केलेलं आहे. आता Sच्या आधी R आहे, Tच्या पुढं U आहे, Uच्या मागं T आहे, Dच्या पुढं E आहे आणि Yच्या मागं X आहे, म्हणून RUTEX असं इथं लॉजिक लावलेलं आहे. तर ते तुम्हाला तिथं रफ पेज दिलेलं असतं, रफ पेजवर किंवा रफ जागा दिलेली असते, त्याच्यावर तुम्हाला ते सोडवावं लागतं. त्यानंतर आता पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, विद्यार्थी आणि मुली यामधील संबंध बरोबर दाखवते? आता खेळाडू, विद्यार्थी आणि मुली, आता हे सगळे एकमेकाशी संबंधित आहे. काही खेळाडू विद्यार्थी असू शकतात, काही खेळाडू मुली असू शकतात, काही मुली खेळाडू असतील, काही मुली विद्यार्थी असतात. तर हे सगळे एकमेकाशी संबंधित आहे, त्यामुळं ते एकमेकाशी असे गुंफलेले आहेत. त्यामुळं ही आकृती इथं बरोबर आहे. त्यानंतर इंटरनेटच्या संदर्भात HTTP या लघुरूपाचे विस्तार रूप कोणते? तर HTTPचा फुल फॉर्म, व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ HTTP इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट? तर याच्यामध्ये हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे जे आहे ते उत्तर आहे. तर इंटरनेट संबंधी असे प्रश्न विचारले जातात
तर लॉंग फॉर्म तुम्ही शोधून ठेवा इतरसुद्धा. आपणही पुढच्या व्हिडिओमध्ये ICTवर खास असे बनवूया. त्यानंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग. खालीलपैकी चूक जोडी ओळखा. तर आता इथं इथं एक्सटेन्शन दिलेलं आहेत. तर .ttf हा काही वर्ड टेक्स्ट फाईलचा एक्सटेन्शन नाही आहे. बाकी सर्व जे आहे ते बरोबर आहेत. आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट्स ऑफ डिजिटल मेमरी. म्हणजे डिजिटल साठवण एककांचा खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे. तर चढता क्रम आपल्याला लावायचा आहे. सर्वात छोटा कोणता आहे, तर मेगाबाईट आहे, नंतर गिगाबाईट आहे, तर टेराबाईट आहे आणि नंतर पेंटाबाईट आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. In the context of internet, the facility in which the server application allows many users to create and edit pages on a website through their browser is called as. इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेबपेज निर्माण करण्याची व संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्व्हर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय म्हणतात. तर विकी असं म्हणतात. विकीवर अनेक जण तिथं वेबसाईटवर आपलं वेबपेज निर्माण करू शकतात. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोविंग. इंटरनेटवरील सुविधांचा पुढीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे. म्हणजे आधी कोणती सुविधा निर्माण झाली, नंतर कोणती आली. तर IMDb सर्वात आधी आली होती, त्यानंतर गुगल, त्यानंतर लिंक्डइन आणि नंतर यूट्यूब सर्वात शेवटी आलेलं आहे. तर अशी ही जी क्रम आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या साली कोणता सुविधा निर्माण झाली. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर याच्यामध्ये जे बरोबर आहे ते विकिपीडिया जिमी वेल्स यांनी सुरू केलं होतं. बाकी चुकीचे आहेत. भोपाल डिझास्टर इज कॉज ड्यू टू. भोपाल दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली. तर मिथाईल आयसोसायनेट याचं त्याच्यामधून गळती झाली होती, त्यामुळं भोपाळ दुर्घटना घडली होती. त्यानंतर द मेजर कॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीजेस इज ड्यू टू कंटॅमिनेशन बाय. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात. तर सीवेज जे आहे म्हणजे मलमूत्र जे सोडलं जातं, तर त्याच्यामुळं पाण्यातले विविध रोग होतात. मॅनग्रोव्ह इज अ स्पेशल टाईप ऑफ इकोसिस्टीम अँड इज फाउंड अलॉंग. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते. तर खारफुटी आपल्याला माहीत आहे की समुद्राच्या कडेला जिथं खाडी असते, तर खाडीच्या तिथं ते सापडत असते. क्योटो प्रोटोकॉल इज ॲन ॲग्रीमेंट टू. क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश काय होतं, तर जागतिक तापमानात घट करणे, रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग. वॉटर रिसोर्स इज अ की फॉर द डिस्प्यूट बिटवीन स्टेट्स. कावेरी डिस्प्यूट इज बिटवीन, म्हणजे कावेरी जो वाद आहे, आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या वाटपावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहेत. तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये तिथं मतभेद आहेत. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हाइन परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन मॅन डिफाईन्ड बाय. मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या टिंबटिंब यांनी केली. तर स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाची अशी व्याख्या केली होती. तर शिक्षणाची व्याख्यासुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे कोणी कोणत्या केल्या. त्यानंतर सॅम पिट्रोदा सर्व ॲज. सॅम पिट्रोदा यांनी टिंबटिंब म्हणून काम पाहिले. तर सॅम पिट्रोदा हे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते.
म्हणजे नॅशनल नॉलेज कमिशनचे चेअरमन होते. आता 59व्या क्वेश्चनमध्ये व्हेटरनरी एज्युकेशन इज रिलेटेड टू, म्हणजे पशुवैद्यकीय शिक्षण हे टिंबटिंब शिक्षणाशी निगडीत आहे. तर याच्यामध्ये चुकून 2 पर्याय सारखे दिले होते. दोन्ही पण बरोबर आहे, वैद्यकीय आणि कृषी. ज्यांनी वैद्यकीय किंवा कृषी असं टिक केलं त्यांना बरोबर मार्क दिले गेले. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AICTE? AICTEचा पूर्ण विस्तार काय? तर ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद, म्हणजेच इंजिनिअरिंग वगैरे ते कोर्सेस चालवतात, त्याच्यावर लक्ष ठेवतात. तर या प्रकारे आपण आज 60 प्रश्न सोडवले आहे. त्यातले काही प्रश्न आपण आज सोडवलेले आहे. तर एकूण 60 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणतेही 50 तुम्ही सोडवायचे असतात. तर त्यामधले 50 प्रश्न गृहीत धरले जातात, तर आणि त्यावरून तुम्हाला मार्क मिळतात. तर असेच अनेक व्हिडिओ आपण या चॅनलमार्फत, आपल्या सक्सेस मिशन या चॅनलमार्फत टाकणार आहोत. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.